नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये कमळी एकटी पडलेली आहे. आजोबा तर तिला सोडून गेलेले आहे, पण तिची स्वतःची आई गौरीसुद्धा या कामिनीने तिच्यापासून दूर पाठवलेलं आहे. खरंच आता एकट्या पडलेल्या कमळीला ऋषीची साथ मिळणार का? तर हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. नेमकी गौरी गेली तरी कुठं आणि गौरीचं काय झालं हे सविस्तर या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कमळी खूप खुश असते, कारण आज तिला तिच्या वडिलाचं नाव स्वतः सरू सांगणार असते. पण तिला माहिती नाही की नियती वेगळाच खेळ खेळत आहे आणि आता इकडे कामिनी तिच्या आईवरती म्हणजेच तिच्यावरती हल्लासुद्धा करणार आहे. इकडे कामिनी आता टपून बसलेली असते, ते म्हणजे कमळीवरती. जेव्हा आता गौरी तिच्या वडिलाचं नाव आता कमळीला सांगणारच, तेवढ्यात आता कामिनीचं गुंड आता कमळीवरती गोळीबार करणार. तेवढ्यात आता सरूच्या उर्फ गौरीच्या लक्षात आलेलं असतं की आपल्या मुलीचा कोणीतरी जीव घेत आहे. म्हणून ती आता कमळीला बाजूला ढकलते आणि ती गोळी सरळ गौरीला लागते. आता गौरी सरळ दरीत कोसळते. आता कमळी तिचा शोधाशोध घेते आणि आता कमळीवर दुसरी गोळी चालणार. एवढ्यातच तिथं मंदिरातले काही लोक धावत येतात. म्हणून आता कामिनीला आणि तिच्या गुंडाला कमळीला मारता येत नाही आणि ते तिथून निघून जातात. तर इकडे मात्र आता कमळी आई आई असे जीवाच्या आकांतानं ओरडते. तेवढ्यातच तिथं बंड्या आणि निगीसुद्धा येते. आता बंड्याला सांगते की माझी आईला कोणीतरी बंदूकची गोळी मारली रे बंड्या, आणि आई दरीत कोसळल्या. तेव्हा आता निगीसुद्धा रडायला लागते. बंड्या लगेच आता पोलिसांना कॉल करते आणि पोलीससुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी येतात. आता निगी आणि कमळी इकडे मात्र सरू काकीला शोधण्यासाठी पोलिसासोबत जातात. तर बंड्या लगेच इकडे कॉल करते, ते म्हणजे ऋषीला बोलते की आपली कमळी खूप एकटी पडली. कमळीच्या आईवरती कोणीतरी हल्ला केला, कमळीच्या आईला गोळी लागली आणि ती दरीत पडलेली आहे. ऋषी सर, तुम्ही काहीही झालं तरी लवकरात लवकर या, कारण आता कमळीला आम्ही नाही समजावू शकत. त्यावर आता लगेच ऋषी कमळीच्या काळजीपोटी रूममधून धावतच खाली येते. तेवढ्यात नयनतारा बोलते की थांब ऋषी, कुठं चाललाय तू? तेव्हा आता लगेच इकडे ऋषी बोलते की आई हे बघ, मला जावंच लागणार सिद्धटेकला, कारण कमळीच्या आईला कोणीतरी गोळी मारली आणि ती दरीत पडली. माझी कमळी एकटी पडली ग, मला जाऊ दे. तेव्हा आता लगेच इकडे नयनतारा घराचा दरवाजा बंद करते आणि बोलते की ऋषी, तू कुठंही जाणार नाही आहे. आणि त्यावर ऋषी बोलते की आई, आज मात्र तू मला अडवू शकणार नाही. त्या दिवशीच माझं चुकलं, मी कमळीला सोडून तुझ्यासोबत नव्हतं यायला पाहिजे, पण आता माझी मिस्टेक मी सुधारणार आहे. आणि आता माझ्या कमळीला मी असं एकटं वाऱ्यावरती नाही सोडणार. तिची आई कुठं आहे हे शोधण्यासाठी मला तिच्याकडे जावंच लागणार. तेव्हा आता इकडे नयनतारा बोलते की ठीक आहे, तुला जायचं आहे ना तर तू जा, पण तुझ्यासाठी कायमचे दरवाजे या घरचे बंद होणार. म्हणून या घरातून बाहेर पाऊल टाकण्याच्या अगोदर तू विचार कर. त्यावर इकडे मात्र आता कमळी खूप शोधत असते आहे आहे करून. तेव्हा आता काही लोक बोलतात की इथं जंगली प्राणी आहेत, होऊ शकते सरूला त्यानं तर उचलून घेऊन गेले नसणार ना. तेव्हा मात्र आता इकडे कमळी असं सर्वांचं बोलणं ऐकून मात्र रडायला लागते. तिला काय करावं कळत नाही. आता तेव्हा इकडे ऋषी बोलते की ठीक आहे आई, तुला सांगतो, माझं त्या दिवशी खरंच चुकलं आहे. माझं मन आता मला खाते आणि काहीही झालं तरी आता कमळीशिवाय मी नाही राहू शकत. या घरचे दरवाजे मला नको, तुझी प्रॉपर्टी मला नको, बस माझं आझाद जीवन मला हवं आहे. असं आता नयनताराला तो क्रॉस करून तिथून निघून जातो. त्यावर रोहित मात्र इकडे खूप आनंदित होऊन जातो आणि आता राधिकाच्या लक्षात आलेलं असतं की आता आई आणि ऋषीच्या मनात फक्त आणि फक्त रोहितने ही रागाची भिंत निर्माण केलेली आहे. आणि म्हणून तिला आईला सांगावंसं वाटतं की रोहितच या सर्वांच्या मागे कारणीभूत आहे. पण रोहित आता मनाशीच विचार करते की अरे वा, आज तर मी ज्या पक्षाला बाहेर काढण्याची वाट बघत होतो तो पक्षी स्वतःहूनच उडून गेला. तर इकडे आता रोहित असं बोलून हसतो. तर आता इकडे मात्र लगेच ऋषी नयनताराला क्रॉस करत आता सिद्धटेकला पोचतो.
तेव्हा आता असं ऋषीला समोर बघून मात्र रडारस कमळी त्याला मिठी मारते आणि बोलते की ऋषी सर आई कुठे गेली, सगळीकडे शोधलं. त्यावर आता ऋषी बोलते की हे बघ, देवी आई आहे ना तुझ्या पाठीशी, देवी आई तुझ्या आईला काहीही होऊ देणार नाही कमळी. मी पोलिसांशी बोलतो आणि आणखीन कुठं शोध घेता येते का बघतो. त्यावर आता इकडे लगेच कमळी बोलते की आईला सगळीकडे शोधलं ऋषी सर आणि मला ती नाही मिळाली. त्यावर आता लगेच कमळी ऋषीसमोरच एक लहानपणीचा फोटो घेते, त्यात तिची आई आणि ती खूप लहान असते तो फोटो घेते आणि आता स्वतःशी शपथ घेते की काहीही झालं तरी आई माझ्या बाचं नाव मला सांगणार होती आणि ऋषी सर माझ्या बाचं नाव माझ्यापर्यंत पोहोचू नये असं कुणाला तरी वाटत होतं. याच्या मागे खूप मोठं रहस्य आहे. आज मी सांगते की काहीही झालं तरी माझे वडील कोण आहे मी हे शोधून काढणार आणि माझ्या आईच्या नावावर हा जो या लोकांनी कलंक लावलेला आहे, तिच्या चारित्र्यावरती जे बोट ठेवलेलं आहे ते मी स्वतः ही कमळी तिची मुलगी पुसून टाकणार. त्या ऋषी बोलते की हो कमळी, मी या सर्वांमध्ये तुझी मदत करणार. त्यावरच आता काही गावकरी मंडळी आणि काही कुटाळ बाया तिथं येतात आणि बोलतात की अरे वा, आला का ऋषी. आतापर्यंत मायला तर माहिती नव्हतं की तिचा बाप म्हणजे कमळीला तर माहिती नव्हतं की तिचा बाप कोण आहे आणि ही मुलगीसुद्धा आता अशीच मुलं बोलावून इथं घेऊन येते. त्यावर आता इकडे ऋषीला प्रचंड राग येतो. ऋषी बोलतो की बस झालं काकू, कमळीवर माझं खूप प्रेम आहे आणि आता तुम्ही तिच्या आईच्या चारित्र्याला तर डाग लावला पण कमळीच्या लावू नका. त्यावर आता इकडे लगेच ती कुटाळ बाई बोलते की ठीक आहे, असं एवढंच वाटत असेल तर बायको बनवून घे ना तिला, असं प्रियसी बनवून का फिरू देतेस. त्यावर आता ऋषी बोलते की ठीक आहे. तेवढ्यातच आता ऋषी राग कमळीचा हात पकडते आणि तिला मंदिरात घेऊन जाते. आता मंदिरात कमळीसुद्धा ऋषीसोबत जाते आणि ऋषी आता गुरुजीला सांगते की आज काहीही झालं तरी आमच्या दोघांचं लग्न लावून द्या. कमळी बोलते की ऋषी सर तुम्ही काय करता, नयनतारा मॅडमला माहिती पडलं तर त्या मला सून म्हणून नाही स्वीकारतील. तेव्हा आता लगेच इकडे ऋषी बोलते की हे बघ कमळी, मी तुझा हात हातात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही आणि आता तुझ्या चारित्र्यावरती हे लोक काही डाग लावतील याच्या अगोदर मी तुला कमळी ऋषी इनामदार मला बनवायचा आहे. आता तुला माझी शपथ, काहीही तू बोलू नको. त्याप्रमाणे आता नाईलाजानं एकटी पडलेली कमळीसुद्धा ऋषीशी लग्न लावते आणि आता लग्न झाल्यावर ऋषी तिला कमळीला घेऊन मुंबईला जाते. आता मुंबईला जेव्हा ऋषी तिच्या नयनतारा हाऊसची बेल वाजवते तेव्हा आता बेल वाजवल्यावर ऋषी असं कमळीशी लग्न करून आल्यावर मात्र इकडे मात्र आता नयनताराच्या चांगलीच थोबाडीत बसते. तर आता रोहितसुद्धा हे सर्व बघते पण रोहितचा आनंद काही गगनात मावेना. तेव्हा आता लगेच इकडे ऋषी काय केलं, मी सांगितलं होतं ना की कमळी या घरची सून नाही बनू शकत. त्या ऋषी बोलतो की आई बनू शकत नाही पण मी तिला बनवून आणलेलं आहे. आता कमळी ही ऋषी इनामदार यांची बायको आहे. त्यावर आता लगेच इकडे क्रोधित झालेली नयनतारा बोलते की नाही, असं नाही होऊ शकत ऋषी, मला हे सर्व मान्य नाही. आणि आता लगेच ती कमळीला एक कानाखाली मारायला जाते. त्यावर ऋषी आता स्वतःच्या बायकोला वाचवत त्या नयनताराचा हात पकडत बोलते की आई हा विचारही करू नको की तू कमळीला त्रास देऊ शकणार. सांग तू मला या घरात घेतेस की मी दुसरीकडे आमची राहण्याची सोय लावू. त्यावर आता नयनतारा बोलते की नाही, तुला या घरात राहण्याचा काहीही अधिकार नाही आहे, आताच्या आता माझ्या घरातून चालता हो. त्यावर आता रोहित तर इकडे खूप आनंदित झालेला असते पण आता कमळीला घेऊन एका दुसऱ्या ठिकाणी आता ऋषी राहणार असते. अशा प्रकारे आता नयनतारा हाऊसमध्ये नाही तर कमळी आणि ऋषीचं प्रेम दुसऱ्याच ठिकाणी खूप फुलणार आहे. तर खरंच आता ऋषीच्या मदतीने ही कमळी स्वतःच्या वडिलाचा शोध घेऊ शकणार का. कामिनीला जेव्हा माहिती पडणार की कमळीचा नवरा आता ऋषी बनलेला आहे तेव्हा आता अनिका नेमका काय डाव खेळणार आहे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. आता प्रेक्षकांनो, ऋषी आणि कमळीचं लग्न असं अचानकपणे मालिकेमध्ये दाखवत आहेत, हे तुम्हाला आवडलं का नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि खरंच ऋषी आता कमळीचे वडील राजनच आहे याचा शोध घेऊ शकणार का, आता हे सविस्तर आपण मालिकेमध्ये समोर बघणारच आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.